भैया नमस्कार. नमस्कार. नाव सांगा तुमचं. मी मनोज फलाजी दासे, राहणार महमदपूरवाडी, तालुका उस्मत, जिल्हा हिंगोली. आज मी जवळपास 5 वर्षापासून ग्रीन प्लॅन्ट या कंपनीचे प्रोडक्ट वापरत आहे. बरं, जसं की समजा भूमी पॉवर आहे, भूमी पॉवर आहे, ST आहे, ग्रो आहे, नायट्रोकिंग आहे, ब्लूम आहे. बरं. आता या ठिकाणी हे पपई लावण्याच्या अगोदर केळी होती. हो. किती झाडं होती मामा? 3000 झाडं होते. कितीची रास पडली भैया? केळीची रास आलेली आहे 28 ते 30च्या आसपास. 30च्या आसपास. बरं, 3000 झाडं होते. हो. तुमच्या मनासारखी रास आली का? हो, रास आली मनासारखी. बरं. आणि आता हे जे केळी आहे आपले पपई आहे, हे झाडं किती येतात? पपईचे 1200 आहे. 1200 ते 1500. हां. बरं, आता ह्याला वापरले का मामा? एवढंच वापरलं. केळीला वापरलं होतं का भैया? हा, केळीला पण वापरलं होतं. बरं. ब्लूम वापरलं होतं. हां. घडावर फवारायला फ्रुटर वापरलं होतं. हां. आणि ब्लूम ड्रिप मधून दिलं होतं. बरोबर, प्रीमियम प्रीमियम ब्लूम वगैरे. हां. बरं, आणि रेट काय लागला मामा केळीचा? हां, केळीचा 700 पासून 1200 पर्यंत. 700 पासून 1200 पर्यंत. हो. बरं, मार्केटला जे रेट चालू होता त्याचप्रमाणे लागला का आपल्याला? समजा नाही, रेट म्हणजे व्यापाऱ्यानं माल नंबर 1चा माल म्हणून त्यानं व्यापाऱ्यानं वाढवून घेतला आपला माल. आता मार्केटला रेट किती राहील हे आपल्याला माहित नसते, पण त्या टायमाला मार्केटमध्ये जो रेट होता रेटची त्याच्यापेक्षा माहिती नाही, हां पण शायनिंग मालावर चांगली होती. हां. बरं, आता ह्या पपईला सुद्धा आपले प्रोडक्ट वापरलेत? हो. ग्रो नायट्रो FC पावडर वापरले. हो, फवारणी. ते तर वापरलंय. आपलं DAP प्रोम पण वापरलंय. ह्याला वापरले, भूमी पॉवर वापरले है ना? भूमी पॉवर, प्रोम, DAP. आता इथं कुठं व्हायरस वगैरे? व्हायरसचे आहेत 3-4 झाडं आहेत. झाडं आहेत, म्हणजे 1200, 1300, 1400 झाडामध्ये फक्त 3-4 झाडं हा, आहेत. तसं तर ह्या व्हरायटीला थोडंसं व्हायरस कमी आहे. कमी येतो. हो. किती नंबर आहे? 15 नंबर आहे. बरं, आता तुमच्या बरोबर कुणी पपई असं लावलेलं आहे का या एरियामध्ये? नाही, आमच्या इथं जवळपास नाही, पण जवळपास कवठ्याला तर आहे. नाहीये. हां, पण कवठ्याचे प्लॉट असे झाले नाही. कवठा म्हणजे बाजूला गाव आहे इकडे आहे. पण तो प्लॉट आपल्या प्लॉटपेक्षा असा खालीवरी आहे. नाही आहे, एवढा झाला प्लॉट नाही. आहे, याच्यापेक्षा हाईट जास्त आहे, हां पण फुलधारणा नाहीये. हां. आता आपल्याला फुल लागले. झाडाची जशी बुंद्याची वाढ. आपल्याला फुलं लागलेली आहेत. हां. काही ठिकाणी फळं सारखी झालेली आहेत. सेटिंग होईल. हा, सेटिंग झालेली आहे. म्हणजे झाडाची होल डेव्हलपमेंट ज्याला म्हणतो आपण, जसं की उंची आहे, पानाची संख्या आहे, फुलाची संख्या आहे, जाडी आहे, हे आपलं चांगलं आहे. हो ना. आहे ना? हो. बरं, तुम्ही हे प्रोडक्ट वापरून भैया म्हणजे समाधान आहात का तुम्ही? आम्ही समाधानी आहोत. बरं, आता आम्ही येताना रोडचा हरभरा पण बघितला, हा, त्याची पण उगवून छान झालेली आहे. आता येताना सहज बघितलं. हो, त्याची ST ची हे केली होती त्याला. बीज प्रक्रिया. बरोबर. आता हे केळीचा प्लॉट होता पहिलं. हा, केळी होती. हां, आता इथे या ठिकाणी पपई आहे आणि पलीकडे परत केळी आहे. हो, हळद आहे. अच्छा, हळद पण आहे. हे बाजूला ऊस पण आहे. हो. ऊसाला पण प्रोडक्ट वापरले हो, आहे ना? उसाला पण ST वापरलेलं आहे बेने प्रक्रियेला. बेनी प्रक्रियासाठी. हो. हे व्हरायटी 86-032. हो. हां, 86-032. तर 25 नोव्हेंबर 2024 आहे आज. आणि मागच्या 3-4 वर्षापासून या ठिकाणी प्रोडक्ट वापरत आहेत आपले भैया. तर तुमचं खूप खूप अभिनंदन आहे. आणि आपल्या एरियामध्ये तुमचं बघून कुणी वापरलं का आता हे? बरेच लोक वापरायलेत. हां, विचारतात पण. आणि ते काय टाकलं काय नाही विचाराले. तुमची पपई चांगली झाली. आता पपईसाठी बरेच लोकांचं म्हणणं असं आहे की एवढ्या कमी दिवसात हां फळधारणा होत नाही, फुलधारणा होत नाही, सेटिंग होत नाही. कशामुळे झाली हे सांगा. हां, म्हणजे काय वापरला बुवा? हां, अच्छा. हां तुम्ही काय वापरलं? हां. आणि आता आपल्याला कमळे साहेब, नवीन आपण नारळाचे झाडं, नारळ आणि आंबा. परत आंबा आहे ना, नारळ आंबा आणि नारळ आंबा नारळ आणि आंबा. हां, नवीन लावलेलं आहे. हो. ते किती आहेत समजा? रान किती आहे? ते 1 एकर आहे. 1 एकर आहे. बरोबर. तर आपल्या शेतामध्ये तुमची प्लॅनिंग हे पपई, केळी, नारळ, आंबा किंवा ऊस अतिशय म्हणजे प्लॅनिंगनं काम करतं, त्याबद्दल आपलं अभिनंदन आहे. आणि आपण ग्रीन प्लॅन्ट कंपनीचे प्रोडक्ट मागच्या 3-4 वर्षापासून वापरताय, रेग्युलर वापरताय. आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं मला आज हे एक आनंद वाटला की तुम्हाला कुठलं प्रोडक्ट आमच्या कंपनीचं कुठल्या स्टेपला वापरायचे ते 100% माहीत झालं. लक्षात घ्या, रेग्युलर वापरल्यामुळं. त्याबद्दल पण आपलं अभिनंदन आहे. धन्यवाद.